एक बेस्ट बॉलर आणि शिवकर संघाने कुठे जायचं नाही, लगेच मॅच होणार आहे तुमची. व्हॉट ए अपील. 11च्या 11 खेळाडू एवढे अपील करतायत मैदानाच्या आतमध्ये, म्हणून बघितला हा टीम स्पिरिट आहे पप्पन 11 पेट टीमचा. वासुदेव अंग्रे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि वासुदेव तुमच्या खेळाडूंना सांगायचंय लगेच मॅच आहे. तर मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देण्यासाठी वासुजेट मी रोशन शेठ कटेकर यांना आमंत्रित करतोय. त्यांचे बंधू रोशन शेठ कटेकर आणि 2 भावांची जोडी इकडे या. मॅन ऑफ द मॅचचा आपण प्राइज देऊया आणि तो मानकरी ठरलाय वासुदेव आंग्रे. एक उत्कृष्ट गोलंदाजी वासुदेवने खरं तर या 51 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहिला, गुड बॉलिंग केली वासुदेवनं. वासुदेव आंग्रे बेस्ट बॉलिंग आणि ठरलाय सामन्यातला सामनावीर. वेल प्लेड वासुदेव आंग्रे. कॉंग्रॅच्युलेशन. शिवन्या 11 गावदेवी शिवकर संघ आणि शिवकर संघानं जायचं नाही, यानंतर लगेच तुम्हाला मॅच खेळायची आहे पुढील सामना. तर आपण पुढील अर्थातच फ्रेश सामन्यातील पहिल्या सत्राकडे जाऊया. चॅलेंजर पारगाव विरुद्ध पप्पन 11 पेट या मॅचची सुरुवात जशी होतोय ऐकूया मनोहर म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू रवींद्र म्हात्रे सर. आपण पाहता चॅलेंजर पारगाव संघाचा पहिलाच मोहरा खेळाडू कक्षामध्ये परतला सुमित. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 राज पाटील. गोलंदाज गुड्डू म्हात्रे. दुसरा बॉल आल्या दे प्रहार, चेंडू होईल फरार, आउट ऑफ द पार, सीमा रेषा पलीकडे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आल्या राज पाटीलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या पोहोचेल तब्बल 6 आकड्यामध्ये खातं ओपन झालंय चॅलेंजर पारगाव संघाचं. एका साईडला गुड्डू म्हात्रे, पप्पन 11 पेट, एका साईडला चॅलेंजर चिरले. ही लढत आपण पाहता फ्रेश सामना, अंतिमचा सामना, पहिला पूर्वार्ध. गुड्डू म्हात्रे समोर राज पाटील. संघाची धावसंख्या 1-6 या आकड्यावरती आपल्याला स्कोरवरती पाहायला मिळतोय. चला सामना सुरू असताना कोणी गाडी घेऊन येऊ नका मित्रांनो, थोडं कॉपरेट करा. षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा मात्र राज पाटीलचा फटका पाहू शकाल. मात्र स्केलच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक पोहोचेल. चेंडू पकडी फेकी पर्यंत इथे बघता बघता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावीच्या मदतीने आता संघ पोहोचते तो 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या एक बाद. पहिल्या पूर्वार्धामध्ये चॅलेंजर पारगाव संघ फलंदाजी करतोय. त्यांच्या समेत पप्पन 11 पेट संघ ज्याने टॉस जिंकला आणि निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडला आपण पाहता. गुड्डू म्हात्रे आता स्ट्राईक वरती फलंदाज राज पाटीलला पाहता, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. गुड्डू म्हात्रे समोर राज पाटील. षटकातील हा पुढला बॉल. चांगला फटका पुढे एकदा पाहू शकाल. मात्र लॉंग ऑन मध्ये ठोकलाय हा दर्जेदार आणखी मोठा फटका. षटकार येतोय राज पाटीलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या पोहोचली तब्बल 14 धावा. 14 धावा आपण स्कोरवरती पाहता. षटकातील अद्याप 14 धावा. राज पाटील आल्या तिसऱ्या क्रमांकावरती मात्र त्यांनी सुरुवात चांगली केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 14 धावा स्कोरवरती लागल्यात. आता मात्र गुड्डू म्हात्रेवरती प्रहार चढवलेत. 2 षटकार टोकलेत. तोच फलंदाज चॅलेंजर पारगाव संघाचा राज पाटील आपण पाहता. षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगला चापराक दिला, परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली. आणखी एक विकेटचा पतक. दुसरा झटका. राज पाटीलला देखील परतीचा इशारा. खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. सुंदर झेल टिपला. जास्त पण टीम मिटिंग करायची नाही आपण. पप्पन 11 पेट संघ मेरेचं पाबंद आपल्याला आहे. 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये आपण कंप्लीट करायचे आहेत आणि एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील आपण दक्षता घ्यायची. राज पाटीलने चांगली कामगिरी केली होती, परंतु त्या खेळाडूला देखील आता खेळाडू कक्षामध्ये परतावा लागतोय. इनाईट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रितेश पाटील होते. मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजर पारगाव संघ जो पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण पाहता.
सगळ्याची स्थिती पाहिली जाणली ना तर तब्बल 2-14 धाबा स्कोरवरती लागलेत. पारगाव संघ फलंदाजी करतोय आणि त्याच्या समीत पपन 11 पेठ संघ हा क्षेत्ररक्षक करताना आपण पाहता. रितेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉस्ट्राईकला रोहित आहे आणि विचार केला तर गुड्डूच्या षटकातील अंतिमचा बॉल, पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. रितेश पाटील, गुड्डू मात्रे, शेवटचा बॉल, पुलटॉस बॉल, हलवार पद्धतीने पटका सजवला. आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक थोडा बंबल झाला, एकदा कंप्लीट झाली आणि ते मात्र काय घडलंय, कॉल चुकीचा झाला आणि एकही चेंडू न खेळता मात्र रनआउट स्वरूपाने फलंदाज रोहितला परतावा लागेल. आणखी मात्र इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि चॅलेंजर पारगाव संघाची स्थिती पाहिली तब्बल 3-15 धाबा. तिन्ही मोहोळे चांगले मात्र खेळाडू कक्षामध्ये परतलेत. आता मात्र चांगले षटक गुड्डू मात्रेच आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धाबा, 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. हॅलो, ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आणि या स्पर्धेला जबरदस्त उंचावर नेण्यासाठी ज्या माणसाने एका शब्दावर हा मैदान उपलब्ध करून दिला ते मात्र आमचे सर्वांचे लाडके बॉस संजय पाटील यांचं करूया विशेष कौतुक. आणि सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपचे सर्वेसर्वार शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस, बसमध्ये प्रवास करणारा माणूस आज मात्र बिल्डर होतोय. खेड्यापाड्यातला एक दमदार व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील यांचं करूया विशेष कौतुक. धन्यवाद. थँक्यू सागरजी पाटील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात आकाश तारेकर, हे नाव आपण टेनिस पटलावरती मित्रांनो पाहिलाच, परंतु आता आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीला फलंदाज रितेश पाटील. आकाश आणि आता गोलंदाज मात्र आपण पाहिला ना तर हर्षल मात्रे ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी येतोय. हर्षल मात्रेला आपण पाहतात पपन 11 पेठ संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल. षटकातील पहिला बॉल आकाश तारेकर साठी, सुंदर बॉल येते मात्र फेकताना आपण पाहता हर्षल. एक मोठा खेळाडू समोर मात्र गोलंदाजी करायची आहे हे जाणलं होतं मात्र हर्षलने. पहिला बॉल डॉट आलाय, आकाश तारेकर समोर आपल्याला गोलंदाजी करायची आहे हे त्याने जाणलं होतं आणि पहिलाच बॉल डॉट फेकला. संघाची स्थिती पाहिली ना तर चॅलेंजर पारगाव संघ तब्बल 3-15 धाबा. 15 धाबा संख्या स्कोरवरती पाहता हर्षल मात्रे, समोर आकाश तारेकर. षटकातील हा दुसरा बॉल, चांगला पटका पाहू शकाल मात्र शॉर्ट कबरच्या रिजन मध्ये चेंडू अडवला आणि की बॉल डॉट आलाय. आता मात्र हर्षल मात्र कुठेतरी आपल्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सलग 2 बॉल डॉट आले. संघाची धाबा संख्या 3-15 धाबा. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना चॅलेंजर पारगाव या संघाची स्थिती आपण पाहता. पहिला मॅच आपण जर विचार केला या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये आर्या स्पोर्ट ओवले संघाने जिंकला. दुसरा मॅच लक्ष्मीनारायण कोहली संघाने जिंकला आणि तिसरा मॅच आपण पाहिला तर नक्कीच शिवकर संघाने हा तिसरा मॅच जिंकला आणि ही चौथी मॅच फ्रेश सामना, अंतिमचा सामना आपण पाहता. चांगला पटका पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने आकाश तारेकर सारख्या फलंदाजाला मात्र आता शांत ठेवलाय. तर हर्षल मात्रेने सलग 3 बॉल डॉट आली. संघाची धाबा संख्या तब्बल 3-15 धाबा. 3 विकेट लॉस, 15 रन्स आपण स्कोरवरती पाहता. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा चॅलेंजर पारगाव संघ ज्याने अनेक मॅचेस मध्ये म्हणजे अनेक स्पर्धेमध्ये चॅलेंज दिलाय तो चॅलेंज संघ आपण पाहतात. आणि एका साईडला मात्र पपन 11 पेठ संघ. षटकातील पुढला बॉल, लाजवाब गुड डिलिव्हरी, वेग पाहायला मिळाला चेंडूवरती. आणखी चौथा बॉल डॉट येतोय. आकाश तारेकर सारख्या फलंदाजासमोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार कठीण आहे, पण तो कठीणातून कठीण काढला जातोय आणि ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, हर्षल मात्रेचं कौतुक करावं लागेल. कारण सलग 4 बॉल डॉट आले. संघाची धाबा संख्या 15 या आकड्यावरती. षटकातील हा 5वा बॉल हर्षल मात्रेचा, समोर आकाश तारेकर. 5वा बॉल आपण पाहू शकाल कबरच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालं, एकच सिंगल रन्स मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने आता चॅलेंजर पारगाव संघाची धाबा संख्या तब्बल
3 बाद 16 धावा. नक्कीच हर्षल मात्रे जो गोलंदाजी करतोय ना, तर हा संघाचं नाव आपण पाहिल्यानंतर पप्पन 11 त्याच्या वडिलांच्या नावाने हा संघ आहे आणि सातत्याने एक सुंदर खेळ करताना पाहता. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच पुढली मॅच असेल आर्या स्पोर्ट ओवले आणि लक्ष्मी नारायण कोळी. 4 ओव्हरची मॅच, 2 कर्णधार. पहिला पूर्वार्ध संपेल तसं पण विनर्स वर्सेस विनर्स. शेवटचा बॉल सुंदर मात्र क्लिक केलाय. थर्ड बार रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषा पार जातोय. हा चौकार आला शेवटच्या बॉल वरती आणि ते 2 षटकाचा खेळ संपूर्ण झाला. आपण पाहिलं तर संघाची धाबसंख्या तब्बल 20 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धाबा. 3 पर्यंतच गमावले होते. चॅलेंजर पारगाव संघाला माहिती आहे 5 षटकाची मॅच आहे. आकाश तारेकरला माहिती आहे की मला मैदानावरती विकेटवरती राहणं गरजेचं आहे. एक चांगला स्कोर बनवायचा आहे आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहिला ना, तर फलंदाज रितेश पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि संघाची धाबसंख्या तब्बल 3 बाद 20 धाबा. रितेश पाटील आकाश तारेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. आणि एक मान्यवरांची मागणी आली आपण या स्पर्धेसाठी पाहता. इथे उपस्थित असणारे सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. नव्हता कुठला कायदा, नव्हता कुठला कलम, सुखाने नांदली होती प्रजा, कारण रयतेच्या शिखरावरती एकमेव राजा होता तो शिवछत्रपती. राजाला त्रिबार 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 मानाचा मुजरा देऊया. अतिशय एक चांगली स्पर्धा आपण पाहतात. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज रॉबिन वेल आलाय. नक्कीच रॉबिन वेलला पाहता पप्पन 11 पेट संघाचा गोलंदाज. स्ट्राईक वर देता मात्र आकाश तारेकर. संघाची धाबसंख्या 3 बाद 20 रन्स आपण पाहता. चॅलेंजर पारगाव संघाची रॉबिन वेल. 3ऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल आकाश तारेकर साठी. पहिलाच बॉल पाहू शकाल मात्र इथे झेल होईल. काही न गलती करता आकाश तारेकरला देखील परतीचा इशारा. विकेट क्रमांक 4. 4 विकेट्स मात्र गमावले ते चॅलेंजर पारगाव संघाने आणि स्थिती पाहिली तर तब्बल 20 आकड्यावरती. रॉबिन वेलचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आकाश तारेकरचा विकेट. एक मोठा मासा झाल्याला अडकला आपण पाहिला तर. स्थिती बिघडली जाते, परिस्थिती बिघडली जाते आपण पाहिला ना, तर या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना चॅलेंजर पारगाव संघाची. चला आर्या स्पोर्ट ओवले संघाचा कर्णधार प्रतीक पाटील यायचा पण आणि मुकेश नाईक लक्ष्मी नारायण कोळी संघाचा कर्णधार. नेक्स्ट मॅच आपली पुढली मॅच असेल टॉस साठी यायचा. विनर्स वर्सेस विनर्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुढली मॅच या 2 संघामध्ये होणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सुजल तारेकर आलाय. महत्वाचे गडी मात्र खेळाडू कक्षामध्ये परतलेत. चॅलेंजर पारगाव संघाची स्थिती पाहिली ना आता फार बिघडली. 4 विकेट्स गमावलेत. संघाची धाबसंख्या 20 आकड्यावरती. सर्वेश आबासकर आलाय नवीन फलंदाज आपण पाहता. एका साईडला गोलंदाज रॉबिन वेल. षटकातील पुढला बॉल बेगेल. सुंदर बॉल लाजबाब डिलिव्हरी पाहिली ना, फलंदाजाला फक्त पाहावं लागेल. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धाबसंख्या आपण पाहिला ना 5चा इशारा वाईड बॉल आलाय आणि एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धाबसंख्या 1 ने पुढे 21 धावा. 21 धावा 21 रन्स 4 विकेट लॉस. रॉबिन वेल. षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल. आता मात्र रॉबिन वेलला माहिती आहे कशा प्रकारे पुढला चेंडू फेकायचा आहे आणि हा चेंडू डॉट आलाय. संघाची धाबसंख्या 21 आकड्यावरती 4 बाद. स्ट्राईक वरती फलंदाज सर्वेश आबसकरला आपण पाहता. रॉबिन वेलचा षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल आपण पाहू शकाल. 1च रन्स मिळेल आणि एका धाबेने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या तब्बल 4 बाद 22 धाबा. लेगबायचा इशारा आमचे विश्व कोहली सर गव्हाण आणि राजेशजी पाटील पारगाव आपण पाहतात. मला हे पंच लाभलेत या स्पर्धेमध्ये. स्टार टेनिस क्रिकेट live.com माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. सुंदर फटका. आणखी एक झेल. झेल वरती झेल. पारगाव संघाला झालाय तरी काय नक्की, कारण ते 6 विकेट गमावलेत. आता मात्र पपन 11 पेट संघ काय गोलंदाजी करतोय.
5वा फलंदाज बाद झालाय, 5वा विकेट गमावलाय. स्वस्तामध्ये विकेट गेलेत. आपण पाहिला तर चॅलेंजर पारगाव संघाची स्थिती बिघडली, अर्धा संघ ढासळलाय. आपण पाहिला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना संघाची स्थिती पाहिली ना तर 5 बाद 22 धाबा. रॉबिन वेईल आपण पाहता षटक क्रमांक 30 होतील त्याला पपन 11 पेठ संघाच्या वतीनं. आता नवीन फलंदाज गौरव पाटील. गौरव पाटील आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रॉबिन वेलची गोलंदाजी पाहिलेला सुंदर त्याची ऍक्शन आपण पाहता जसप्रीत बुमराची आठवण करून देते. सुंदर गोलंदाजी करतोय आणि चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहता कावकोडच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू पकडी बेकीपर्यंत इथे 2 रन्स कंप्लीट झालेत. 2 धावेने संघ पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. सुंदर बॉल आपण पाहतात. पुन्हा एकदा मात्र स्केलेक्सच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. सव्वीस रन्स आपण पाहता. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 26 धाबा 5 बाद 26 रन्स आपण स्कोरवरती पाहतात. चॅलेंजर पारगाव संघाची स्थिती सध्याची स्थिती आपण पाहता. चला आपल्याला वेळेचा बाबत नाही. पपन 11 पेठ संघ 4 षटक आपण 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 5 मिनिटं उरलेत आपली. हा षटक कंप्लीट करायचा 5 मिनिटांमध्ये. आपण 6 बॉल आपल्याला फेकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील आपण दक्षता करायची. मेगा फायनलची रात्र आपण पाहतात. भरपूर प्रेक्षकांची मागणी आली आपण पाहता या स्पर्धेसाठी. लाईव्ह कव्हरेज मध्ये देखील सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. इथे अनेक मान्यवरांची मागणी आली. येणाऱ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी नियती स्पोर्ट आयोजित आपण पाहतात. आज अंश आणि वंश यांचा वाढदिवस साजरी केला आणि त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या भेटीस येतो. 15वा वर्ष आपण पाहता. कोली कोपरच्या माध्यमातून आमचे दादा वासुशेठ भोईर दादा याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता. चला कोली कोपर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. आर्या स्पोर्ट ओवली संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस करण्यासाठी. आपण राहुल खासी आलाय उभर क्रमांक 4 धरण्यासाठी. सामान्य फलंदाज सर्वेश अभस्कर. पहिलाच बॉल फुलटाच बॉल होता पण तो काय घडलं मिस झाला. स्वतःवरती नाराज असेल. सर्व्हिसला मोठा फटका लगवायचा होता पण तो हा चेंडू डॉट जातोय. सगळ्याची धावसंख्या 1 पुढे. धावसंख्या आपण पाहिलं तर 5 बाद 27 धाबा. 5 विकेट लॉस 27 रन्स आपण स्कोरवरती पाहतात. अर्धा संघ ढासळलाय तो चॅलेंजर पारगाव संघाचा. या खेळाडू कक्षामध्ये जर विचार केला तर शांतता पसरली. पण पपन 11 पेठ संघाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. जी हवी होती त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा फुलटाच बॉल. इथे काय घडलं चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे जातोय. हा 4 धावेसाठी चौकार. पंचांचा इशारा वाईट बॉल. 1+4 रन्स अशा 5 धावा आलेत. तर 5 प्रसंग पुढे जातोय. सगळ्याची धावसंख्या पाहिली रात्र 32 आकड्यावरती. धावा कशा येऊत धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र पारगाव संघाला हीच अपेक्षा आहे या मॅच मध्ये या पहिल्या पूर्वार्धामध्ये. आणखी चेंडू मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू होतोय. स्वतःवरती नाराज आहे. आपण पाहिलं तर सर्वेश अभस्कर. आपण आपण स्ट्राईक वरती पाहता. गौरव पाटील आहे.
तर समीर भगत आमचे जाबई इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. गौरवच्या बाट मधून आपण कापड पाहता क्षेत्ररक्षकाला जेल कल्याणी आणखी एक विकेटचं पतंग, 6वा विकेट. 6 फलंदाज गमावले चॅलेंजर पारगाव संघाने. नेहमी चॅलेंज दिलाय, परंतु आता मात्र पप्पन 11 पेठ संघ तो चॅलेंज स्वीकारतोय. तर आपण पाहिला ना तर संघाची स्थिती फार बिघडली. धाबसंख्या झाली ती मात्र 6 बाद 32 धाबा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल तारेकर 8व्या क्रमांकावरती फलंदाज येतो. सुजल तारेकर रोस्ट्राईकला सर्वेश अभ्यासकर, सुजल तारेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. गोलंदाज राहुल खासिया आपण पाहतात, ज्याने चांगली गोलंदाजी चालू आहे त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. 3 बॉल फेकले, 6 रन्स आणि 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. आता सुजल तारेकर मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या षटकात दिला पुढला बॉल. चांगला फटका पुढे एकदा बॅटच्या टोकावरती चेंडू लागलाय. एकच धाव मिळेल, 1 सिंगल रन्स आली. एका धाब्याने संघ आता पुढे जातो. चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या तब्बल 6 बाद 33 धाबा. 6 विकेट लॉस, 33 रन्स. आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या आपण पाहता. सर्वेश अभ्यासकर आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज. राहुल गोलाच्या मार्कवर 4थं षटक पहिल्या पूर्वार्धामधला आणि पुढला बॉल. आता मात्र सर्वेश अभ्यासकर थांबणार नाही. चेंडू आउट ऑफ द पार सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. तर लॉंग ऑनच्या वरून हा दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या तब्बल 39 धाबा. 39 रन्स. आपण 6 बाद आपण पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या. चला चेंडूची पूर्तता करा. मैदानामध्ये सागर पाटील मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा. चेंडूची मागणी झाली. अतिशय सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतात मित्रांनो. RR ट्रॉफी नियती स्पोर्ट आयोजित आपण पाहतात. आमचे वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतात RR ट्रॉफी 2026 आणि आज ही मेगा फायनलची रात्र आपल्याला पाहायला मिळतो. सर्वेश अभ्यासकरच्या बॅटमधून षटकार आला आणि संघाची धाबसंख्या 6 बाद 39 धाबा. 4थ्या षटकातील अंतिमचा बॉल, शेवटची डिलिव्हरी, अंतिमचा बॉल. सर्वेश अभ्यासकरचा प्रयत्न होता पण हे जाणलं होतं राहुलने आणि हा चेंडू डॉट येतोय. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या तब्बल 6 बाद 39 धाबा. आता शेवटचे 6 बॉल राहिलेत या पहिल्या सत्रामधले. चला पण याचा आर्या स्पोर्ट ओवळे संघ आपला कर्णधार याचा टॉस करण्यासाठी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल. आर्या स्पोर्ट ओवळे आणि लक्ष्मी नारायण कोळी. चला आपण कोळी संघाचा इथे विशाल कर्णधार उपस्थित आहे. पारगाव नानोबा स्पर्धेमध्ये पहिला स्वप्नातील पहिली बाईक मिळवणारा हा फलंदाज विशाल भोईर आणि प्रतीक पाटील. सूर्या ज्वेलर्सचे मालक ते त्याचा बॅनर बघ लोक कुठला होता त्याचं नाव दिलंय बॅनर. सन्मान्य आदरणीय श्री सूर्या ज्वेलर्सचे मालक सरांचं इथे होतं आगमन, तर त्यांचं करूया सहर्ष स्वागत. हिरालाल शेठ सोलंकी आणि मान्य श्री विक्रम शेठ सोलंकी सूर्या ज्वेलर्स सोने चांदीचे व्यापारी यांचं करूया अंश आणि वंश RR ट्रॉफीमध्ये त्यांच्या सोबत आलेल्या दादांचं सुद्धा सहर्ष स्वागत. या साहेब आपण आपल्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत.
सकलास येते आहे अधिकार कलियुगी उदार हरिच्या नामे यावे यावे अवघे जण. संघाची धावसंख्या 41. 6 बाद 41. आता मात्र धावसंख्येला थोडासा वळण दिलाय तर मात्र पारगाव संघाने. तर वळूया आमचे मनोज सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सागर दादा. आपण पाहता तिथे 2 धाबा आलेत. 43 रन्स आपण स्कोरवरती पाहता. आतापर्यंत आपण पाहिलं सुनील सर, आतापर्यंत आपण पाहिलं तर सोन्याचा भाव फार वाढलाय, परंतु वासू शेटवर असणारं प्रेम नाही कमी झालं. हे सोलंकी सर सूर्या ज्वेलर्सचे मालक यांचं वासू शेटवर असणारं आणि त्यांच्या मुलांवर असणारं प्रेम नाही कमी झालं. आणि स्पर्धा डे नाईट असू द्या किंवा कुठलेही कार्य शैक्षणिक सामाजिक कुठलंही कार्य असू द्या, 1ही रुपयाचं डोनेशन न घेता मात्र स्वतःच्या सो करताना ही भावाच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी आरा ट्रॉफीचं आयोजन 15व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. दमदार आयोजन. धन्यवाद. नक्कीच आपण वासुदादांचं मात्र कौतुक करूया. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुलटाच बॉल आडव्या पट्याने केल्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र काय घडलं. विकेटचं पतन. आणखी विकेट पतन. विकेट विकेट विकेट. या मॅच मध्ये या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला फक्त पाहायला मिळते होती पपन 11 पेठ संघाची चांगली गोलंदाजी. संघाची धाबसंख्या पाहिली ना 7 बाद 43 धाबा. 7 विकेट लॉस. 43 रन्स चॅलेंजर पारगाव संघाची धाबसंख्या फार बिघडली. आशिष तारेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 43 धाबा. 3 बॉलचा खेळ राहिला पहिल्या पूर्वार्धामधला. चला आर्या स्पोर्ट ओले संघ आपल्यासाठी अंतिमचा कॉल. 3 बॉल उरलीत याचा कर्णधार टॉस करण्यासाठी. लक्ष्मी नारायण कोहली संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. जसा पहिला पूर्वार्ध संपेल आपले टॉस होईल. गोलंदाज रॉबिन वेल पुन्हा एकदा गोलंदाजसाठी शेवटचा षटक बदलताना पाहता. आणखी दांडी उडवली. बाग टू बाग दुसरा विकेट आणि त्या 8वा विकेट मात्र गमवावा लागतोय तो चॅलेंजर पारगाव संघाला. 8 फलंदाज गमावलीत आणि संघाची धाबसंख्या आपण पाहिली ना टोटल रन्स झाल्यात 43 धाबा. 8 बाद 43 धाबा. ही स्पर्धा पाहतात आपण मित्रांनो. खूप सुंदर स्पर्धा. आमचे सागरजी पाटील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चेंडूची पूर्तता, पाड्याची पूर्तता, आज देखील पाहुण्यांचा पाहुणचार अनेक गोष्टी मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात. तर एक सुंदर स्पर्धा आपण पाहतात. घरची स्पर्धा सागरजी पाटील यांची आणि बाबाची स्पर्धा आहे त्यामुळे ते सर्व कामगिरी करताना आपण पाहता. सलग 15वा वर्ष या स्पर्धेचा आपण पाहता आणि आज मात्र या स्पर्धेची अंतिमची रात्र आहे. मेगा फायनलची रात्र आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजर पारगाववाडी पपन 11 पेठ. आपण नेहमी RCC पेठ या नबाडे संघ देखील पाहिला आहे, पण तो पपन 11 पेठ देखील संघ आणखी एक चांगला संघ आहे. त्याच्या माध्यमातून नक्कीच कोलके पेठ उवे पेठ आपण पाहतात. कोलके पेठ आहे नक्कीच सातत्याने पाहतात. एक चांगला संघ आहे पपनचा संघ आपण पाहतात. त्याच्या नाबाने हा संघ खेळत आहे. मुलाची कामगिरी देखील तेवढं चांगली आपण पाहिली. रॉबिन वेलचा आणखी एक चेंडू झेल खाली. आणखी एक मात्र विकेट. जाब लागेल परतावा लागेल. इथे मात्र रॉबिन वेलच्या नावावरती 5वा विकेट लागलाय आणि इथे मात्र जर चॅलेंजर पारगाव संघाची स्थिती पाहिली ना तर संघाची धाबसंख्या तब्बल 9 बाद 43 धाबा आणि ते विकेट हॅट्रिक देखील संपादित केली रॉबिन वेल या गोलंदाजाने. लाजबाब गोलंदाजी आज आपण पाहिला ना तर स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील या क्रणांगणावरती या संकुलनावरती एक चांगली आपण पाहिला तर गोलंदाजी करतोय. नियती स्पोर्ट आयोजित ही दादांची स्पर्धा आपण पाहतात. तब्बल 15वा वर्ष आणि इथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळ सुंदर खेळ आपण पाहतात. आता मात्र शेवटची जोडी पारगाव संघाची अंतिमची जोडी उरली. पार परिस्थिती डाऊन झाली. आपण पाहिला आकाश तारेकर, सुमित गोंगडे, त्यानंतर असे रोहित असतील भरपूर खेळाडू चांगले परंतु सर्वांना खेळाडू कक्ष दाखवलाय तो पपन 11 पेठ संघाने. शेवटची जोडी उरली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुयश केदारी सुयश केदारी. आणखी मात्र ऑल आउट्स होईल का. चॅलेंजर पारगाव संघाला मात्र इथे ऑल आउट्स केलाय.
पूर्ण मात्र खेळाडू ते बाद झालेत आणि संघाची धाबसंख्या झाली ती टोटल रन्स 43 धाबा आणि 44 धाबेचा टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये. बपन 11 पेठ संघाला करायचंय तो पूर्ण. सुंदर गोलंदाजी झाली पण आता मात्र पारगाव संघाला जरी फलंदाजीमध्ये आपण निष्काम झालो पण आता आपल्याला गोलंदाजी करावी लागेल कारण अगोदरचा माज झाला होता आपण पाहिला होता. नक्कीच विचार केला तर 51 धावेचा टार्गेट होता आणि धाबसंख्या डिफेंड केला होता शिवकर संघाने आणि दादरपाडा संघाला या स्पर्धेतून बाहेर फेकलं. हे क्रिकेट आहे सरण्यासारखा रंग बदलवतो अनेक वेळा आपण पाहिलाय पण ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याच्या नावावरती रॉबिन वेल 2 षटकं 6 रन्स आणि 9 रन्स आणि 6 विकेट्स. काय गोलंदाजी रॉबिन वेलची आपण पाहता. 2 षटक त्याने हाताळलं आणि त्याने टोटल रन्स 9 दिल्या आणि 6 विकेट स्वतःच्या नावावरती मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहता. सागर पाटील याचे आमचे आपले मुख्य आयोजक आपल्याशी संपर्क साधतात. वासुशेठ दादा प्रसाद भोईर, अशोक नाईक, जिगर करावकर, अशोक भोईर, अशोक नाईक आणि प्रशांत भोईर यांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला तर पहिला पर्वार्ध समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली 43. सनी भोईर यांना देखील विनंती आहे आपण यायचं आहे. चला आपण जाऊया होता लगेच आमचे सागर दादा आपल्याकडे. सन्मान्य आदरणीय श्री हिरालाल शेठ सोलंकी आणि श्री विक्रम शेठ सोलंकी विश्वास हीच आमची परंपरा. सूर्या ज्वेलर्स सोने चांदीचे व्यापारी. जर कोणाला सोने चांदी घ्यायचे असेल तर सूर्या ज्वेलर्सला अवश्य भेट द्या. आणि मराठी माणसाचं एक दमदार व्यक्तिमत्व असणारे वासुशेठ भोईर यांच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सन्मान्य आदरणीय श्री हिरालाल शेठ सोलंकी आणि विक्रम शेठ सोलंकी. आणि हिरालाल शेठ काही कारणास्तव आले नाही परंतु शेठ ना आले परंतु विक्रम शेठ आलेत म्हणजे आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. अंश आणि वंशला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला बॅट्समॅन पाठवा. 2 बॅट्समॅन ओपनर प्लीज. आणि पाण्याची पूर्तता आलोच. दादांचा शुभ सन्मान करूया आपण. तर दादांचा शुभ सन्मान करूया आपण. मायची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण हा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. विक्रम शेठ सोलंकी या साहेबांचा मात्र शुभ सन्मान आपण पाहतात. त्यांना मायची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण हा सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतात. शुभ सन्मान. सूर्या ज्वेलर्स आपण पाहतात मित्रांनो. वेळात वेळ काढून आपण आलात आपला मनापासून आभार. चला आपण पुढला सन्मान करूया. चला आर्या स्पोर्ट ओले संघ आपण कर्णधार यायचंय तर आपल्याला अंतिमचा पुकार आहे. दादांचा शुभ सन्मान होतोय. बाईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान. चला प्रतीक पाटील या आर्या स्पोर्ट ओले संघाचा कर्णधार आपण यायचंय ते आर्या स्पोर्ट ओले लास्ट कॉल आपल्याला टॉस करण्यासाठी या. कोहली कोपर संघाचा कर्णधार कोहली संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. पाहुण्यांचा मात्र शुभ सन्मान. चला मात्र मैदानाच्या आतमध्ये आमचे 2 पंच विश्व कोहली सर आणि राजेश पाटील ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. येणारे 30 बॉल आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट असेल 44 धावेचा. 44 रन्स टू विन. 44 धावा पूर्ण करायच्यात मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
आता पारगाव संघाला देखील जसा ऑलआउट केला होता तशीच मात्र आता गोलंदाजी करावी लागेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. तो नको त्यांची मॅच तर ज्या वेळेला तुम्ही बघा ते तुम्ही राजेशला बोलवा इकडे. चला राजेश 2 मिनिटं यायचं का म्हणजे पंच राजेश आपण 2 मिनिटं यायचं आहे. आयोजक आपल्याला विनंती करतात पंच राजेश. तर जाऊया आपण उत्तराकडे. नेक्स्ट मॅच शिवकर आणि या सामन्यामध्ये जिंकेल तर त्याच दरम्यान मॅच होणार आहे. तर आमचे सागर पाटील येथील दुसरा सत्र जसा सुरुवात होईल मायक्रोफोन होते आवाजामध्ये बदल. चला पण मॅच होते सुरुवात. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल चांगला क्लिक केला. केलेच्या रिझन मध्ये पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एका धावेने खातं ओपन झालाय. फलंदाज आपण पाहता स्ट्राईक वरती रॉबिन बेल आणि त्याच्या साथीला फलंदाज गुड्डू म्हात्रे ही जोडी आपण पाहता. येणाऱ्या 30 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचा आहे तो 44 धाबेचा. 44 रन्स टू विन. ओपन 11 पेट संघाला मात्र पूर्ण करायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता गुड्डू मात्र स्ट्राईक वरती फलंदाज पाहता. गोलंदाज रोहित पाटील षटक दिला. पुढला बॉल फेकेल. सुंदर बॉल गुड डिलिव्हरी. अशा प्रकारे आता गोलंदाजी करावीच लागेल. पारगाव संघ आपल्याला जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल ही मात्र महत्वाची गोलंदाजी आपल्याला करावीच लागेल. हे प्रयत्न आता करावे लागतील या मॅच मध्ये. षटक दिला रोहित पाटीलचा पुढला बॉल. गुड्डू मात्रे मात्र थोडा इथे बोलून घेतला आणि चांगला फटका पाहिले रिझन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा पार 4 धाबेसाठी हा चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने आता मात्र पपन 11 पेठ संघाची धाबसंख्या 4 ने पुढे धाबसंख्या पोहोचली ती 5 आकड्यावरती. 44 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहतात पपन 11 पेठ संघाचा गुड्डू मात्रे आणि त्याच्या साथीला फलंदाज रॉबिन बेल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. सगळ्याची धाबसंख्या 5 आकड्यावरती. चौकार मात्र गुड्डू मात्रेच्या बॅट मधून आलाय. नेक्स्ट मॅच शिवकर आणि या मॅच मध्ये जो जिंकेल नेक्स्ट मॅच पुढली मॅच असेल विनर्स वर्सेस विनर्स. रोहित पाटीलचा पुढला बॉल. गुड्डूसाठी चांगला फटका कबरच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. चेंडू जातोय मात्र दन दन करता मात्र 4 धाबेसाठी आणखी एक चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि सगळ्याची धाबसंख्या 4 ने पुढे धाबसंख्या पोहोचली तब्बल 9 आकड्यावरती. 44 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु मात्र ते चांगले टोकम टोक चालू आहे. टिटफोट टॅट प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे आणि मैदानामध्ये गुड्डू मात्रे ही कामगिरी करतोय. रोहितच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 बॉल आहेत. आकाश तारेकर सुमित आहे परंतु नक्कीच या खेळाडूला मात्र शांत ठेवला पहिल्या पूर्वार्धामध्ये. जी गोलंदाजी झाली आपण पाहिला तर रॉबिन बेल काय गोलंदाजी केली. 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत या मॅच मध्ये आपण पाहतात. सुंदर फटका आणखी एक चुकी झाली. चेंडू थांबला नाही. तिसरा चौकार येतोय तो लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मात्र हा चौकार आला आणि त्या चौकाराच्या मदतीने संघ 4 ने पुढे. धाबसंख्या झाली ती टोटल रन्स 13च्या गटामध्ये 13 धाबा. चुकांवरती चुका होतात पारगाव संघाच्या आपण पाहतात. प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू थोडा पुढे गेला. डोक्यावरच्या मात्र वरून गेला. क्षेत्ररक्षकाच्या विचारात्मकता इथे फलंदाजी चालली. पपन 11 पेठ संघ चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. 13 रन्स स्कोरवरती पाहिला. रोहित पाटील
षटकातील पुढला बॉल आणखी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आलाय चेंडू पुन्हा एकदा मात्र हा चौथा चौकार चांगला मात्र इथे जो पीबनचा षटक आहे तो कशा प्रकारे केलायचा आहे ही कामगिरी आपण पाहतात गुड्डू म्हात्रे आणि त्याच्या साथीला फलंदाज रॉबिन बेल लाजवाब. इथे पहिला ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या 17 धावा. 17 धाबा स्कोरवरती लागल्या. 44 धाबेचं लक्ष आहे. अगोदरच मात्र आपण जर विचार केला ना तर धाबसंख्या कमी आहेत आणि जर अशा प्रकारे जर षटक आला तर नक्कीच पारगाव संघ थोडा टेन्शन मध्ये येईल. तर 17 धावा झाल्यात 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज पारगाव संघाच्या वतीनं रितेश पाटील आलाय. स्ट्राईक वरती रॉबिन बेल. पहिलाच बॉल आणि मात्र पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट. रॉबिन बेलला मात्र परतीचा इशारा. ज्या गोलंदाजाने नक्कीच आपण पाहिलं तर पहिलाच बॉल हतलला आणि रितेश पाटीलने इथे मात्र रॉबिन बेल अब हमारी बारी, पहिले तुम्हारी बारी अब हमारी बारी. आता मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पारगाव संघ. आपल्याला पहिल्या सत्रामध्ये ऑल आउट्स केलाय पण आपण नेहमी विसरून चालायचं नाही. आपल्याला आता गोलंदाजी करायची आहे. या मॅचमध्ये पुनरागमन करायचं आहे. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रम आहे. परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. नेहमी मात्र सातत्याने साध्य करायचं आहे तर आपल्याला ते प्रयत्न करावेच लागतील. सगळ्याची धावसंख्या पाहिली ना तर 1/17 या आकड्यावरती. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनायत नंबर 3 हर्षल म्हात्रे आलाय. पण इलेवन पेठ संघाचा हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. एका साईडला रितेश पाटील ज्याने पहिल्या चेंडूवरती 1 विकेट संपादित केलाय. जर लो स्कोरची मॅच असली तर या मॅच मध्ये आपल्याला जर पुनरागमन करायचं आहे आता ती कामगिरी करावीच लागेल. हर्षल म्हात्रे एका साईडला गुड्डू म्हात्रे. ही जोडी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 म्हात्रे बंधू. एका साईडला रितेश पाटील. षटकातील पुढला बॉल फेकील. चांगला खेळून काढला. आपण पाहू शकाल एक सिंगल रन्स कंप्लीट झाली. लॉंग ऑन मध्ये चेंडू पकडला जातो विकेपर्यंत. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 1/18 धावा. डे स्पर्धा असू द्या, ग्रामीण असू द्या, 40+ असू द्या, रबर बॉलची स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड गॉगल देणारे नायक अपटी सदस्य आणि कोलीगावचा दमदार व्यक्तिमत्व आमचे निखिल नाईक साहेबांचं आगमन त्यांचं करूया सहर्ष स्वागत. धन्यवाद. येणाऱ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मात्र सहर्ष स्वागत करूया. मराठी माणसाची संस्कृती, मराठी माणसाची जपणूक काय असेल तर माणुसकी जोपासणे. आणि आज देखील या व्यासपीठावरती आपण पाहिला ना तर माणुसकी जोपासली जातोय. येणाऱ्या पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सगळ्याची स्थिती पाहिली ना तर धावसंख्या झाली टोटल रन्स 19 धावा. षटकातील पुढला बॉल. इथे बॅटला थोडा ब्रेक झाला होता चेंडू पण मात्र फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक काय करतोय. चुकीची फेकी आली आणि त्यानंतर इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि बघता बघता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 2 ने पुढे 21 धावा. येणारे 20 बॉल उरलेत आणि आता समीकरणाचा विचार केला तर 23 धावा. 20 बॉल 23 धावा. 23 धावा 20 बॉल मध्ये हवे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज रितेश पाटील. चांगला फटका पाहू शकाल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतो जेल खाली. आणखी 1 विकेट. इथे मात्र सुमित टिपला आणि इथे मात्र पाहू शकाल फलंदाजाला परतावा लागेल. हर्षल म्हात्रेला देखील खेळाडू कक्षामध्ये 2 विकेट्स गमावलेत. ते मात्र पप्पन 11 पेठ संघाने. जसं षटक कंप्लीट होईल आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. शेवटचा बॉल आहे
शेवटचा बॉल उरलाय. जसा मात्र हा षटक कंप्लीट होईल मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. चला फलंदाज पाठवायचा आपण. जास्त उशीर करू नका. पपड 11 पेठ संघ वेळेचं पाबंद एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्या भेटीस आली. आता नवीन फलंदाज विजय मात्रे. नॉस्टेकला गुड्डू मात्रे. विजय मात्रे गुड्डू मात्रे ही जोडी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. अनेक दिग्गज मान्यवरांची मान्य आली या स्पर्धेला आपण पाहता. आता विजय मात्रे आणि रितेश पाटीलच्या षटकातील अंतिमचा बॉल. 43 धाबेचा लक्ष पूर्ण करायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 23 धाब्यांची अद्याप आवश्यकता राहील या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. आणखी मात्र बसलीप मध्ये चेंडू आढळला जातोय आणि ते बघता बघता 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. लगेच पाण्याची मागणी झाली. सागरजी पाटील आपण मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाबा संख्या झाली. टोटल रन्स 2 बाद 21 धाबा. येणारे 18 बॉल 23 धाबा. अद्याप मात्र पारगाव संघाला आता चॅलेंज करावा लागेल. 18 बॉल आणि 23 धाबा आहेत. पपन 11 पेठ संघाला जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये ऑल आउट केलं चॅलेंजर पारगाव संघाला. पुढे आता मात्र सामना येऊन टेपलाय. 18 बॉल 23 धाबा. नक्की स्टार टेनिस क्रिकेट live.com वतीने हे क्षणचित्र मात्र टिपलं जातोय. आपण पाहतात नक्कीच हे चंद्राचं एक आपल्याला गोड हा सुंदर दाखवला जातोय चंद्र. नक्कीच आमच्या स्टार टेनिस क्रिकेट live.com माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हरेज केल्या जातात. एक खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतात. तर येणाऱ्या पाहुण्यांचं मनापासून आभार. आपण आलात या स्पर्धेसाठी. सूर्या ज्वेलर्स आपण सर्व मंडळी आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. आपल्या मनापासून आभार. अठरा बॉल 23 धाबा. 23 धाबा 18 बॉल हव्यात या मॅच मध्ये अद्याप जिंकण्यासाठी. आपण पाहता आकाश तारेकर म्हटलं ना तर टेनिसच्या पटलावरती मास्टर माइंड आहे. त्याने बऱ्याच काळ टेनिसच्या क्रिकेटवरती आपण पाहिला ऐकॉन भूमिका सातत्याने अनेक खेळ त्याने बनवलेत. स्वतःच्या कर्तृत्वावरती एक चांगली कामगिरी आकाशची पाहिली. परंतु आता मात्र त्याला रणनीती आखायची आहे या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं आहे तर. 18 बॉल 23 धाबा. अद्याप सामना संपलेला नाही. कोणी जिंकलेला नाही. या मॅच मध्ये मॅचला मजा येईल. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज सर्वेश अभस्कर आलाय. पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. सीमा रेषा पलीकडे टोकलाय. आज केरळच्या डोक्यावर येतोय. आज सीमा पार षटकार आणि षटकाराने आता सामना पुन्हा एकदा फिरलाय. संघाची धाबसंख्या 6 ने पुढे. धाबसंख्या झाली टोटल रन्स 27 धाबा. आता 17 बॉल आणि 17 धाबा. 17 बॉल 17 धाबा. त्या मॅच मध्ये आता पूर्ण करायचे जिंकण्यासाठी पपन 11 पेठ संघाला. आणखी मात्र चांगला फटका स्केलेक्सच्या रिजन मध्ये जाईल. चेंडू मात्र 1 बॉल सीमा पार 4 धाबेसाठी. आणखी एक चौकार येतोय. आता सामना पूर्णपणे फिरलाय. या 2 फटक्याने हा सामना मात्र पूर्णपणे फिरला जातोय. कारण आता 16 बॉल आणि 13 धाबा. 16 चेंडू 13 धाबा. शिवकर संघाचा कर्णधार यायचंय कारण या मॅच मध्ये जिंकेल तो आपल्या समोर येणार आहे. सर्वेश अभ्यासकर वरती मात्र काय विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार. फलंदाज गुड्डू मात्रे सुंदर फलंदाजी करतो गुड्डू. पुढून खेळायचा प्रयत्न स्वतःच्या बॉलमध्ये अडवायचा प्रयत्न होता गोलंदाजचा. चेंडू फेकीपर्यंत इथे बघता बघता सिंगल रन्स कंप्लीट झाली आणि एका धाबीच्या मदतीने आता आपण पाहिला तर पपन 11 पेठ संघाची धाबसंख्या तब्बल 32 या आकड्यावरती. आता येणारे 15 बॉल 12 धाबा. 15 बॉल 12 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पपन 11 पेठ संघाला.
15 चेंडू 12 धाबीची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर सुंदर बेग आणि बेग पाहायला मिळाला चेंडूवरती आणि ते पाहू शकाल बॅटला देखील ब्रश झाला चेंडू आणि गुड्डूला देखील परतीचा इशारा. तिसरा विकेट विजयला परतावा लागेल. विजय आहे. सर्वोच्च धाबसंख्या आपण पाहिले ना तर 3 बाद 32 धाबा. आता मात्र 12 धाबीची आवश्यकता राहिली. येणारे 14 बॉल 14 चेंडू 12 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चौदा चेंडू आणि 12 धाबीची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रॉकी म्हात्रे आलाय. शर्कतीला सर्व्हिस सपोर्टला बॉल त्या पद्धतीने पटका सजवला. पुन्हा एकदा पाहू शकाल इथे हिट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु ते काय घडलंय इथे पैकी अचूक आली आणि इथे बघता बघता 2 धाबा घेतल्या. तर 2 धाबा सगळ्या पूर्ण झाल्यात. 2 धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 34 आकड्यावरती. आता मात्र 10 धाबेची आवश्यकता राहिली. येणारे 13 बॉल 13 चेंडू आणि 10 रन्स हव्यात पपन 11 पेठ संघाला जिंकण्यासाठी. 13 बॉल 10 धाबा. एक लो स्कोरची मॅच आपण पाहतात. एका साईडला चॅलेंजर पारगाव आणि पपन 11 पेठ संघामधून आपण लढत पाहता. सर्वेश शाबोसकरच्या शतकातील हा अंतिमचा बॉल. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आणि ते मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षक आलाय आणि टिपला जेल. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 10 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये. आता पपन 11 पेठ संघाला जिंकण्यासाठी 44 धाबीचं लक्ष पूर्ण करायचं आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता 12 बॉल आणि 10 रनची आवश्यकता राहिली. चला शिवकर संघाचा कर्णधार यायचंय कारण या मॅच मध्ये जिंकेल तो शिवकर संघ पुढे लढला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्या भेटी असेल विनर्स वर्सेस विनर्स. नवीन फलंदाज कल्पेश म्हात्रे आलाय आणि गोलंदाज ज्यांनी पहिलं दुसरं षटक दिलं होतं रितेश पाटील. रितेश पाटीलला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. 12 बॉल 10 धाबीची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. कल्पेश म्हात्रे कल्पेश म्हात्रे आपण पाहतात. दोन स्ट्राईकला आणि स्ट्राईक वरती फलंदाज गुड्डू म्हात्रे. गुड्डूने आज फाईट दिली आपण पाहतात दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना. रितेश षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल स्विच साऊंडचा आवाज झाला परंतु ते मात्र काय घडलंय इथे जोरदार आवाज आलाय. कक्षामधून आवाज झालाय आणि नक्की सीमा पार हा षटकार आलाय. आता मात्र सामना पूर्णपणे फिरलाय. पपन 11 पेठ संघाच्या वाटाला हा सामना चाललाय कारण आता फक्त आणि फक्त 4 धाबेची आवश्यकता. येणारे 11 बॉल गुड्डू मात्र सांगून जातोय या सामन्यामध्ये कारण शर्यत येथे मात्र आता आम्हाला जिंकावीच लागेल या मॅच मध्ये. आता मात्र हवे ठरतोय तो पपन 11 पेठ संघ. 11 बॉल 4 ची गरज. 11 बॉल 4 धाबा. सामना मात्र इथे इनेक्स मोड मध्ये मात्र इथे संपवलाय. सामना जिंकला तो पपन 11 पेठ संघाने. हार्डलक टीम आकाश तारेकर समेत आपण चॅलेंजर पारगाव चांगली लढत दिली परंतु आपण या स्पर्धेतून बाहेर होतात आणि या सामन्यामध्ये मात्र हा सामना जिंकला तो पपन 11 पेठ संघाने आणि या सामन्याचा हिरो
आपण पाहतात त्याने 6 विकेट संपादित केलेत. तर रॉबिन बेल याचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. लाजवाब पहिल्या सत्रामध्ये त्याने गोलंदाजी केली. रॉबिन बेल ज्याने मात्र स्विंगिंग गोलंदाजी, फिंगर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र हा सामना जिंकला. तो मात्र पपट 11 पेट संघाने ऑल इंडिया 40+ मास्टर